आज मासाहेबांचा जन्मदिवस आहे. मासाहेबांची महती जर 3 शब्दात सांगायची झाली तर उत्तम मातृत्व, उत्तम नेतृत्व आणि उत्तम कर्तृत्व याचा संगम म्हणजे मासाहेब जिजाऊ. ज्या काळामध्ये आपल्या मराठी मातीमध्ये प्रचंड नैराश्य, हिंसत्व आणि मुरदाट असं वातावरण तयार झालं होतं. मुरदाट वातावरण तयार झालं होतं. पारतंत्र्य गुलामगिरीची कोणालाही कसली पर्वा नव्हती, चिंता नव्हती. लोक आजचं मरण उद्यावर ढकलत होते. अशा परिस्थितीमध्ये 12 जानेवारी 1598 रोजी विदर्भातील बुलढाणामधील सिंदखेड राजामध्ये सकाळपासूनच आनंदाचं वातावरण होतं. सर्वजण साखरेचं वाटप करत होते. आपण नेहमी म्हणतो की मुलगी जन्माला आली तर तिचं स्वागत करा. शासनामार्फत विविध योजनासुद्धा राबवल्या जातात. परंतु 450 वर्षापूर्वी घरात मुलगी म्हणून अपत्य जन्माला यावं आणि आपली मुलगी जन्माला आलं या आनंदामध्ये स्वतः वडील लखोजीराजे जाधव यांनी भिंतीवरून सगळीकडे साखरचं वाटप केलं होतं. ज्यावेळी शहाजी महाराज छत्रपतींचे वडील ज्यावेळी कर्नाटक मोहिमेवर गेले होते त्यावेळी मासाहेबांच्या हाती छत्रपती शिवाजी राजांना त्यांनी सुपूर्द केलं होते. त्यावेळी पुण्याचा एकंदरीत परिसर आपण पाहिला तर प्रचंड नैराश्य आणि जिकडे तिकडे अस्वस्थता, अंधश्रद्धेचं मायाजाल पसरलं होतं. त्यामध्ये मुरारनी जे गाढवाचं नांगर फिरवला होता आणि त्या माध्यमातून थोडकी केरसून, हटकी चप्पल आणि फुटकी कवडी, कंटोलेली पहार त्या ठिकाणी रोवली होती. आणि त्या पहारीच्या माध्यमातून ह्या जमिनीवर जो कोणी पहिलं पाऊल टाकेल, जो पण कसेल तर त्याचं निर्वंश होईल अशा पद्धतीने एक अंधश्रद्धा, एक अफवा पसरवली होती. अशा मातीमध्ये आपले छोटे शिवबाच्या हाती सोन्याचा नांगर देऊन त्यांनी सर्वप्रथम ती भूमी सर्वांसाठी खुली केली होती. ती काळी माता सर्वांची पवित्र जी गोष्ट आहे ती सर्वांसमोर आणली. अशा राजमातांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवशी आपल्या या ठिकाणी ताराणी ब्रिगेडमार्फत मानसीताई दळवी यांना जो जिजाऊ पुरस्कार या ठिकाणी दिला आहे. आता त्यांच्या संभाषणामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं की मासाहेबांनी 2 छत्रपती घडवले आणि या स्वराज्याला अर्पण केलं. आपण नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज जन्मायला पहिला राजमाता जन्म गरजेचं आहे. आणि ती जबाबदारी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी मान्य केली, कबूल केली की त्या ह्यापुढे या स्वराज्याला अपेक्षित असे छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याचं काम करतील. त्यांना या मिळालेल्या पुरस्काराबद्दल आम्ही सर्व समस्त संभाजी ब्रिगेड रायगड महाड तालुक्यातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुर्तास इथे संपतो. जय हिंद.